सहभाग नोंदवणारे आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य आप्पासाहेब महाराज भोसले नाना यांचा या ठिकाणी सन्मान आहे. चालू केलं. आदरणीय हरिभक्तीपरायण शिवचरित्रकार राजेंद्र महाराज वाघमारे यांचं या ठिकाणी पूजन आहे. त्यानंतर हरिभक्तीपरायण ज्यांनी आपल्या अंतरवाली सराटी या नगरीमध्ये कीर्तन महोत्सवामध्ये सगळ्यात महत्वाची भागीदारी जिम्मेदारी निवडली आदरणीय महंत महादेव महाराजगिरी यांचा या ठिकाणी सन्मान आहे. त्यानंतर हरिभक्तीपरायण आदरणीय डॉक्टर नाना महाराज कदम यांचा या ठिकाणी सन्मान आहे. त्यानंतर आदरणीय हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज राऊत अण्णा. त्यानंतर हरिभक्तीपरायण आप्पासाहेब महाराज आलबागे. त्यानंतर हरिभक्तीपरायण बबन महाराज चौरे. आदरणीय हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज बोधले. आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय अण्णासाहेब महाराज बोधले. यानंतर संघर्ष होता आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांना वारकरी संप्रदायाच्या वतीने एक विनंती आहे. आताच कालच्या दिवशी वारकरी संप्रदायाच्या मानाचे जे सन्मान आहे त्या सन्मानापैकी वारकरी संप्रदायामध्ये समर्पित जीवन गौरव पुरस्कार जो मानाचा पुरस्कार आहे तो आदरणीय पूजनीय हरिभक्तीपरायण आपल्या सर्वांच्या श्रद्धास्थान गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे पंकज स्वामी संस्थान यांना तो मानाचा पुरस्कार प्रदान झालाय. त्यामुळे त्यांचा या ठिकाणी सन्मान आदरणीय संघर्ष होता दादांना विनंती आहे की त्यांनी पूजनीय लक्ष्मण महाराजांचा सन्मान पुनश्च करावा. यानंतर आगीचा वेळ न घेता आदरणीय प्रेममूर्ती पूजनीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य शिवाजी महाराज श्री क्षेत्र नारायणगड बाबांना विनंती करतो की त्यांनी या सर्व कार्याकरता आपला शुभ आशीर्वाद या ठिकाणी द्यावा अशी त्यांना विनंती. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरी. या शुभ मंगल दिवशी हा उद्घाटन सोहळा भव्य स्वरूपामध्ये रितसर पार पडत आहे आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व संत महंत आणि आमचे संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्यावर प्रेम करणारे सर्व भाविक अधिकारी पदाधिकारी इंजिनियर डॉक्टर सर्व या ठिकाणी उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित आहे. या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्टँड असावं. मग शेतकरी असेल महाराज मंडळ असेल किंवा अधिकारी असतील तसं आमचे मराठा समाजाचं श्रद्धास्थान असणारा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या जीवनाला सुद्धा स्टँड छोटस हवं आहे. त्या मानाने कमीच पडत मोठं पाहिजे होतं पण अनेक आरोप करणारे आहेत त्या मानाने व्यवस्थित झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी या उद्घाटन सोहळा साजरा केला जात आहे आणि आमच्या या मराठा समाजासाठी प्राणपणाला लावून लढाई चालू आहे आणि आमचं असं आव्हान आहे शासनाला की सर्व महंत संतांचं गडकरी खडकरी हेच कमी आहे. शासनाने सुद्धा लवकरात लवकर आमच्या जरांगे पाटलाची विनंतीला हाक देऊन
आमच्या मराठा समाजाला नक्कीच आरक्षण द्यावं ही विनंती आहे आणि म्हणून आमचे जे कार्यक्रम असतील ते व्यवस्थित पार यानंतर पूजनीय हरिभक्तीपरायण महंत लक्ष्मणजी महाराज मेंगडे बाबांना विनंती त्यांनी शुभ आशीर्वाद द्या. गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय परमपूज्य गौर्य नारायणगडाचे मंत पूज्य बाबा त्याप्रमाणे संघर्ष योद्धा म्हणून ज्यांना संघर्ष योद्धा हे कॅमेऱ्याच्या मागचे सांगा जास्त करणार सध्या वातावरण गुरुब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुदेव शिवाजी बाबांच्या हस्ते मराठा योद्धा जनांगे पाटील यांच्या कार्यालयात आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण महाराज मंदिरच्या उपस्थितीमध्ये श्रीचं उद्घाटन झालेलं आहे असं गुरुदेव बाबांनी जाहीर केलं. अगोदर कार्यालय स्थापन करतात आणि मग जनतेपर्यंत पोहोचतात. पण जगामध्ये एकमेव कार्यालयाचं उद्घाटन अगोदर जनता एकत्रित केली पुन्हा कार्यालयाचं उद्घाटन जनांगे पाटलांच्या कार्यालयाचं आहे. पण अगोदर केले आणि मग सांगितले अशा पद्धतीने उत्तम असं कार्यालय या ठिकाणी काय केलेलं आहे झालेलं आहे रोडवर आणि त्याची आवश्यकता असते. आता बाबा अगोदर जास्त बोलल्यामुळं मी जास्त बोलणार नाही प्रोटोकॉल असतो एकच सांगतो सफर लंबा है तो जमाते रहिए हात मिले या न मिले दिन मिलाते रहिए जनांगे पाटलाच्या पाठीमागे त्या लढ्यासाठी त्यांनी आंदोलन केले. तो लढा यशस्वी व्हावा आणि शासनाने देखील ताबडतोब त्याची दखल घ्यावी अशी विनंती करतो. या ठिकाणी आम्हाला बोलून 2 शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल आयोजकांना नियोजकांचे त्यांना धन्यवाद देतो. 2 शब्द यानंतर हरिभक्तीपरायण शिवचरित्रकार राजेंद्र महाराज वाघमारे. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंदं विश्वानंदवल्लभं. आज छत्रपती भुवन संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय हरिभक्तीपरायण प्रेममूर्ती आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान महंत गुरुवर्य शिवाजी बाबा श्री क्षेत्र नारायणगड संस्थान मठाधिपती व तसेच हरिभक्तीपरायण महंत गुरुवर्य लक्ष्मण बाबा मेंगडे व्यंकटस्वामी संस्थान नेमूर अनेक संत महंतांच्या उपस्थितीमध्ये त्यामध्ये महादेवजी महाराज गिरी गणेश महाराज गोखले आंबासाहेब महाराज गोखले नाना महाराज कदम सावरे महाराज बोधले महाराज या सगळ्या महाराज मंडळीच्या आणि प्रमुख उपस्थिती संघर्ष योद्धा मराठा समाजाच्या हृदयातल्या मंदिरामध्ये ज्यांची मूर्ती विराजमान आहे असे महायोद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा इथे संपन्न झालेला आहे.
अगोदरच सगळे संत महंत त्यांचा आशीर्वाद आहेच. जिथे जिथे संत महंतांचा आशीर्वाद आहे, जिथे जिथे समाजाची सेवा आहे, जिथे निस्वार्थपणा आहे, संघर्ष आहे, तिथं निश्चितच यश प्राप्त होत असतं. या संस्थेने आम्ही दादांच्या बरोबर पहिल्यापासून आहोत. वारकरी संप्रदाय अखंड त्यांच्या बरोबर आहे. अखंड मराठा समाज नाही, अनेक समाजातले बांधव दादांच्या बरोबर आहे. आजही महाराष्ट्राला एवढं ज्ञात आहे की जिथे योग्य मागणी आणि जिथे न्याय आहे त्याच्या पाठीमागे समाज उभा राहत असतो. या पैशांचा दादांचा निस्वार्थपणा, निधाडी छाती, संघर्ष आणि अनेक शून्यापासून संघर्ष इथपर्यंत आणलाय. म्हणून आता बाबांना सांगितलं की कुठेतरी स्टँड पाहिजे होतं. बाबांना सांगितलं की ते आज कमी पडतंय, छोटं आहे, पण बाबा तुमच्या आशीर्वादानं ते एक दिवस याच परिसरात भव्य आणि दिव्य महाराष्ट्रातलं एक मोठं संपर्क कार्यालय होईल. एक वाक्य बोलतोय, छत्रपती शिवरायानं या महाराष्ट्राच्या मातीसाठी जिजाऊ मासाहेबानं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनं आणि अनेक देशभक्तांनं या महाराष्ट्राच्या मातीला एक इतिहास दिलेला आहे. संत महंतांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे तिथे धर्म असतो. म्हणून एक वाक्य बोलावं असं वाटतं, तारे कितने गगन में उतने ही पैरी होय, तारे कितने गगन में उतने ही पैरी होय, अगर कृपा करे नारायणगढ़ तो बाल न बाता हो. दादांचा स्वाभिमान आम्हाला वारकऱ्यांना का आहे तर त्यांची एवढी नम्रता आहे. किती बारकावा आहे बघा, एवढ्या गर्दीत त्यांनी खुर्ची महाराज मंडळीसाठी सारखी वापरली. त्यांनी स्वतः सुद्धा मोठी खुर्ची वापरली. नम्रता आणि महाराज मंडळीवर त्यांचं प्रेम, नित्य कीर्तनात बसणं, त्यामुळं अखंड संप्रदाय आणि महाराष्ट्रातला सगळा समाज त्यांच्या बरोबर आहे. निश्चितच त्यांच्या मनोरथ पूर्ण होणार आणि मनोरथ पूर्ण झालं की आम्ही लोकच कीर्तनात योग्य अभंग निवडून बोलणार. बाबांचा आशीर्वाद आहे. मला बोलण्याची संधी दिली, मी आभार मानतो आणि थांबतो. रामकृष्णारी. जय शिवराय, जय शिवराय. यानंतर आदरणीय संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील त्यांना विनंती, आपण आपलं मनोगत व्यक्त करा. यानंतर वांछकल्पतरू भेच कृपा सिंधू भेवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवभ्यो नमो नमः अशा न्यायाप्रमाणे दादांचं या ठिकाणी कार्यालय आपल्या उपस्थितीने साक्षीने झालेलं आहे. भगवान करू या कार्याला पुढे फार मोठं स्वरूप प्राप्त हो अशी भगवंताच्या सद्गुरू नगद नारायण महाराजांच्या राजे छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण आहे. आदरणीय बोधले महाराज त्यांना विनंती, आपण आपलं मनोगत व्यक्त करा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज या स्टँडच्या माध्यमातून संपर्क कार्यालयाचं उद्घाटन, निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नको, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास या संत युक्तीप्रमाणे ज्या नगद नारायण संस्थांवर निश्चित निष्ठा दाखवून देणारे दादा आणि आपल्या सर्वांचं काळीच म्हणलं तरी काही वावगर ठरणार नाही. दादांच्या बंकट स्वामी संस्थांचे महाधिपती लक्ष्मण महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या शुभ हस्ते या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि महाराष्ट्रात अखिल भारतीय वारकरी मंडळ म्हणून प्रकाशजी बोधले महाराजांच्या माध्यमातून, संत शिवाजी मानकोजी बोधले महाराजांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची सेवा करणारे बोधले घराण्यातील आज आम्हाला संधी दादाच्या दर्शनाने म्हणलं तरी वावगर ठरणार नाहीच आहे. त्या दर्शनाने आम्हाला ताकद, ऊर्जा, निष्ठा काय असणाऱ्या दादांना मनोमन मी वंदन करतो आणि आमचा सत्कार केला, संधी दिल्याबद्दल मी आपल्या नियोजक मंडळीचे आभार मानून थांबतो. या हरिभक्तीपराय अप्पासाहेब महाराज बोलतो. मध्ये गौतमीच्या कटी जन्म झाला, आधी ब्रह्मवेदांचा तपे पूर्ण केला, दिली भेटी देवी आले पंढरीला. नमस्कार माझा श्री सद्गुरू नरनारायण.
आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आणि आपलं जे असणारं भाविकांचं माहेरघर काठी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड या संस्थांचे मठाधिपती आमची प्रेममूर्ती आमची पहिल्यापासूनचे असणारे पारमार्थिक सहकारी परमस्नेही परमप्रेमास्पद हरिभक्तीपरायण शिवाजी बाबा आदरणीय त्या ठिकाणी असणारे मठाधिपती पंकजस्वामी मठाचे मठाधिपती आदरणीय लक्ष्मणजी महाराज नेंगडे आणि सर्व आमच्या सहकारी क्षेत्राचे महाराज मंडळी सगळ्यांचं नाव घेऊ शकत नाही मी वेळाभावी कारण हे खरं म्हणजे आमचं अतिक्रमण आहे. तुम्ही जे ज्या कामं करता आले त्याच्यात आमचं हे अतिक्रमण आहे. त्याच्यामुळे जरा आटपतो घेतोय. आदरणीय मराठा समाजाचे नव्हे सर्व समाजाचे आदरस्थान असणारे आदरणीय म्हणून दादा जरांगे पाटील या ठिकाणी सर्वांना उपस्थित केली आहे आणि हे जी कार्याची सुरुवात झालेली आहे ती पुल्लिंग ज्याला म्हणतो आपण पहिले जे अग्नी प्रगट झाला तो आमचं गाव साष्टकुंभ गाव या ठिकाणी 3 वर्षापूर्वी श्रद्धास्थान निर्माण झालेलं आहे आणि ते आता एवढे लोक मला आले एवढं भरभराटीला आले की ते सरकारला कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून 50% आत आरक्षण दिल्याशिवाय भाग पाडणार हे संघर्ष पेटला आहे. त्यामुळं या संघर्ष योद्धा म्हणून दादा यांनी कार्य उभा केलं त्यांच्या कार्याला आमच्या महाराज मंडळीचं आदरणीय सर्व संत महंताचं किंवा वारकरी संप्रदायाचं एक मुखाने पाठिंबाच्या ठिकाणी राहील अशी ग्वाही देतो आणि माझी काही परमेश्वराची माझी ओळख नाही बरं का सांगतो मी त्यांच्या प्रार्थना करतो की या कार्याला निश्चित यश प्राप्त हो ही सद्भावना व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द थांबतो. जय नारायण जय विज्ञानेश्वर जय ज्ञानोबा माऊली जय तुकोबा. यानंतर हरिभक्तीपरायण रामायणाचार्य नाना महाराज कदम सगळ्याच आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या छत्रपती भवनचं उद्घाटन आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती आदरणीय परमपूज्य गुरुवर्य म्हणून शिवाजी बाबा आणि आदरणीय परमपूज्य मार्गदर्शक गुरुवर्य लक्ष्मण बाबांच्या शुभास्ते आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं. खरं म्हणजे दादांकडे पाहिलं की मला बोलायला सुचत नाही कारण मी त्यांना पाहिल्यानंतर खूप व्याकुळ होतो की आपण जर सकाळी नाश्ता केला नाही तर किती त्रास होतोय आम्हाला चांगलं माहिती आहे. दादा ज्याला हॉस्पिटल असतात ना त्यावेळेला व्हिडिओ सुद्धा मी पाहत नसायचो कारण खूप हृदय हलून जायचं. दादांना विनंती आहे असलं उपोषण कदाचित भविष्यात करण्याची पाळी पांडुरंगाने दादांवरती येऊ देऊ नये कारण दादा तुमच्यासारखी माणसं हे आमच्यासारख्यांना मिळणं म्हणजे प्रत्यक्षात पांडुरंगाने आपल्या मराठा समाजाला दिलेलं हे गोड गिफ्ट आदरणीय दादा आहेत आणि म्हणून हे दादांना जपण्याची जिम्मेदारी आपल्या सर्वांवरती आहे. घरी जर बायको नीट नाही बोलली तर लोक दुसरी बायको करतात माफी मागून बोलतो पण या ठिकाणी दादांना किती लोक बोलतात किती लोक त्रास देतात पण तरी सुद्धा दादा सगळ्यांचा विचार करतात ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी नेहमी बारकाईने पाहतो तसं दादांचा आमचा संबंध गेली 10 वर्षापासून आहे. दादांचे जेवढे उपोषण झाले त्या उपोषणामध्ये कीर्तन सेवा करण्याचा योग यायचा पण दादांचा हा लढा अविरतपणे संघर्ष हा त्यांचा चालू आहे आणि इथून पुढे सुद्धा असा चालत राहावा एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि लवकरात लवकर आपल्या सर्वांना आरक्षण मिळावं आणि ते मिळून दादा देणारच आहे. फक्त दादांना विनंती आहे की आपण आता या ठिकाणी स्वतःला त्रास करून घेऊन देणारं आरक्षण आपल्याला खऱ्या अर्थाने मिळालं पाहिजे अशी अपेक्षा पांडुरंगाकडे मी करणार आहे की दादांना त्रास देऊन ते आरक्षण आम्हाला नको दादांना न त्रास होता मिळणारं आरक्षण आम्हाला द्यावं एवढीच पांडुरंगाकडे प्रार्थना करतो आणि या कार्यालयाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आणि दादांना सुद्धा आरोग्य संपन्न शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर आदरणीय हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज राऊत हे मनोगत व्यक्त करतील पण त्या अगोदर एक बाहेरून सूचना यायला लागली.
चोर आपल्या पाठीमागं पाकिटमार घुसलेले, जवळपास 7-8 जणांचे पैसे गेलेले. आपले आपले पैसे सावधानतेनं बाळगा अशी सर्वांना विनंती आहे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गुरुपूजा मंगलम कुंभरी काठ्यो मंगला येतो हरी. शांत बसा, शांत बसा. आज छत्रपती भवनाचं उद्घाटन प्रेममूर्ती शिवाजी महाराज श्री क्षेत्र नारायणगड श्री भक्तीपरायण बोलकर स्वामी संस्थाचे अधिपती लक्ष्मण महाराज देवळे आणि संघर्ष ऊर्जा जरांगे पाटील. मला इतका आनंद वाटतो जरांगे पाटील पाहिले. रामभाऊ महाराज राऊतने कीर्तनाला सांगितलं होतं एवढा नेता मी पाहिला की इतक्या लवकर मोठा होणार. हे कशामुळे झालं? त्याच्या त्यागामुळे. कारण आयुष्य जातं तरी मोठं होत नाही म्हणून, पण त्यांचा त्याग, त्यांची चिकाटी, त्यांनी आयुष्यात केलेलं हे तो वाक्यात नाना महाराजांनी सांगितलं की इथून पुढे मात्र आणखी उपोषण करायचं नाही, आणखी झडत राहायचं. हा सभा तुमच्या पाठीमागा अहोरात्र झडत राहील एवढी मी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटील. शिवरायास वंदन करतो. सर्वच महापुरुषांना वंदन करून आज छत्रपती भवनच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं महंत गुरुवर्य प्रेममूर्ती शिवाजी बाबाजी श्री क्षेत्र नारायणगड मठाधिपती यांचा आशीर्वाद घेऊन बोलकर स्वामी मठाचे मठाधिपती लक्ष्मणजी महाराज निंगळे साहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे शिवचरित्रकार राजेंद्रजी महाराज वाघमारे यांच्या चरणी नतमस्तक होतो, ज्यांनी अखंडपणे आपला आरक्षणाचा लढा 13 महिन्यापासून सुरू आहे त्या ठिकाणी आपल्या खांद्यावरती महाराज मंडळाची धुरा सांभाळली आणि अखंडपणे आजपर्यंत देशात नव्हे अशी कीर्तन त्या अंतरावर झाले. त्याचं सगळं निवेदन आमचे गिरी महाराजजी यांच्या चरणी नतमस्तक होते. नानाजी महाराज कदम यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे नाना शास्त्र पिंपळगावचं नाना कंटिन्यू आंदोलन हळद येणार मला उचित पाणी तरी द्या त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. बोधले महाराज यांच्या संस्थांचे बाबाजी आले त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. नारायण बाबाजी मला बरेच नाव दोनच माहीत नाही आता आणखी सांगत आहे ना सगळ्या संत सावरे महाराज त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्व संत महांतांच्या चरणी लीन होत आज हा सामाजिक कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला त्यांच्या हस्ते. आजपासून हे जनतेसाठी खुलं झालेलं कार्यालय. इथं काय भाषण होणार नाही कारण आता आपली बैठक आहे अंतरावडी, पण बैठकीला की 1 वाजणार आहे असा अंदाजा लागला कारण लांबून लांबून यायच्यात आणि ही वेळ 2ची होती कार्यालयाची. म्हणला मग लवकरच करून घ्या कारण तिकडं बैठकीत होते, तिकडं जर 4 वाजले तर इकडं कसं व्हायचं, म्हणून हे उद्घाटन थोडं आपण अगोदर घेतलं. आणि इथं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे जातवान मराठी सर्व बांधवांना सगळ्या जाती मानाचा जय शिवराय करतो. सगळ्या पत्रकार बांधवांना मानाचा जय शिवराय. तुमचे मनापासून आभार कारण तुम्ही 13 महिन्यापासून तुम्ही सुद्धा तुमच्या खांद्यावरती अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तुम्ही धुरा सांभाळली, त्याबद्दल महाराष्ट्रातल्या 6 कोटी मराठा समाजाच्या पत्रकार बांधवांचे मनापासून आभार. हे कार्यालय फक्त सामाजिक हे लक्षात असू द्या.
या कार्यालयातून राजकारण चालणार नाही. ते राजकारण येईल जाईल होईल पडन निवडून येतील काय कोणाच्या धुऱ्या कुंकड व्हायचे ते होऊ द्या. हे कार्यालय समाजासाठी अखंड सुरू राहणार. इथं फक्त समाजाचे प्रश्न सोडले जाणार. या कार्यालयात येणाऱ्या माणसांना फक्त सामाजिक प्रश्न घेऊन यायचे. त्याच्यावर एक तुमचा मुलगा म्हणून सोडवण्याचं ताकदीनं रात्रंदिवस मी काम करणार. इथे फक्त समाज म्हणूनच यायचं. इथं पक्षाच्या नेत्याचं जरी काम असलं तर म्हणतो त्याला तर गरजच नाही, पण असलं तर त्यांनी मराठा समाज म्हणून इथं यायचं. या कार्यालयात त्यांनी फक्त समाज म्हणून यायचं. त्याच्यासाठी दरवाजे कधी खुले. इथं राजकीय शब्द काढायचा आहे. एक कार्यालय असं देशाच्या पाठीवर पाहिजे, राज्याच्या पाठीवर पाहिजे. त्याच्या आत माणूस जर गेला तर बाहेरच्याला कधीच शंका नाही आली पाहिजे की इथं राजकीय चर्चा होणार आहे. इथं पाहून ठेवलं आपला शत्रू जरी असला राजकारणातला मराठ्यातला आपल्याला घाण शिव्या देणारा जर इथं आला तर तो समाज म्हणून त्याला आत घ्यायचं, त्याला इथं दुखवायचं नाही. असं हे छत्रपती भवन आहे. या भवनमध्ये तिला नाव आपण छत्रपतीचं दिलं. इथं ना जात आहे ना मराठा. याला नाव छत्रपती भवन दिले म्हणल्याच्या नंतर इथं सगळ्या जाती धर्माचे सामाजिक काम होणार. इथं राजकीय काम होणार नाही. उद्यापासून इथं येणारा प्रत्येक माणूस गरीब शेतकरी असेल त्याने जर या कार्यालयात अर्ज आणला त्याचं सोडवण्याचं काम या भवनातून होणार आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे त्याचं काम करायचं. मग तो शेतकरी असू द्या, तो डॉक्टर असू द्या, तो वकील असू द्या, तो शिक्षक असू द्या, तो पोलीस असू द्या, तो महसूलचा तलाठी असू द्या, तो तहसीलदार असू द्या, कर्मचारी असू द्या, अंगणवाडी सेवक असू द्या, शेत मजूर असू द्या, राजकारणी मराठा असू द्या किंवा सामाजिक मराठा असू द्या, कोणाचे भांडणं असले वादविवाद असला तरीही या ठिकाणावरून एका ताटात जेवायची व्यवस्था आपण या कार्यालयातून करायची. या कार्यालयातून कामं होणार. कोणता शासकीय अधिकारी काम करत नाही. ते काम इथं अर्ज आला की त्याच्यावर सोडवण्याचं काम केलं जाणार. इथं कोणता शेतकऱ्यांच्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम केलं. इथं विद्यार्थ्यांचं काही ऍडमिशनची अडचणी आहेत, कुणाच्या नोकऱ्याच्या अडचणी आहेत, कुणाच्या विद्यार्थिनीच्या आहेत, कुणाच्या कॉलेजच्या आहेत, कुणाच्या शाळाच्या आहेत, कुणाच्या दुःखाच्या आहेत, कुणाच्या सुखाच्या आहेत. ते या कार्यालयातून सोडवले जाते. कोणाला काय सुख दुःख आहे इथं फक्त सामाजिक कामं केले जाते. त्याच्यासाठी हे कार्यालय नसतं. असं होतं त्या राजकारणाच्या नादात पडापडी झाली किंवा निवडून आलं तर लोक त्या कार्यालयावर कुलूप लावून लागले. कारण त्याचा उद्देश असतो त्याला निवडून येणं किंवा स्वार्थ, आणि ते सफल नाही झालं तर त्या कार्यालयाला अर्थ तो देत नाही. म्हणून इथं हे 24 घंटे सुरू राहणार आहे. पडलं तरी बी पाडलं तरी पण हे फक्त आणि फक्त सामाजिक न्यायासाठी उभारलेलं कार्यालय. खूप जणांना वाटत होतं की तरी असतं. आता परत झालं म्हणजे सगळं तिकीट ठरवलं त्या कार्यालयात. इकडं तिकिटाचं समजच नाही. इकडं तिकीट नाही, रेल्वेचं नाही, एसटीचं नाही. इथं चान्सच नाही. इथं फक्त आडी अडचणी सोडवायच्या. एकमेकाच्या विद्यार्थ्यांना एवढ्या अडचणी आहेत, नोकऱ्यात आहेत, शाळेत आहेत, कॉलेजमध्ये आहेत. अनेक प्रश्न आहेत. समाजाचे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, वादविवादाचे प्रश्न आहेत, राजकीय दुश्मनीचे प्रश्न आहेत, राजकीय वैर वाढलंय गावागावात, शेतीचे प्रश्न आहेत, बांधव फोडी देते एकामेकाचे. आणि इथं मी जे बघतो 13 महिन्यात अंतर्वादी इतके भयानक प्रश्न आहेत की ते सोडवायला स्वार्थ घेऊन सोडवले जाते. समजा उदाहरणार्थ एखादा प्रश्न एखाद्याचा सोडवायचा असला आणि आपण ज्या राजकीय माणसाकडे जातो तेव्हा अगोदर बघतो याच्या वाड्यात मतदान किती, तर प्रश्न सोडतो नाही तर जास्त चुकून देतो. इथं संवाद एकमेकात कसा राहील, शत्रुत्व कमी कसं होईल. इथं मांडीला मांडी लावून बसले नाही पाहिजे दोन भाऊ
दोन भावकी किंवा तालुका राज्य इथं ते कसे बसतील हे बघितलं आहे. इथं समाज कसा मोठा होईल यासाठी या भवनातून प्रयत्न केला. इथं कसलाही राजकारणी माणूस आला तर तो राजकारणासाठी आलाच नाही, प्रत्येकाच्या मनात पाहिजे. तसं इथं काम करणाऱ्यांनी सुद्धा तसंच वागायचं आणि येणाऱ्याने सुद्धा त्याच पद्धतीने वागायचे. कारण इथं आला तिकडं काही बोलला मग तो आमच्याकडे येऊ नको असं या बहुमत नाही होणार. कारण जरी तो आपल्याला बोलला असला त्या वैचारिक मतभेदातून तर त्याचं वेगळं काम असू शकतं. तिथे सामाजिक लेवलवर आहे, तिथं समाज संपणारे किंवा समाजाचा एक माणूस संपणारे अशा ठिकाणचे कामं तिथं असणार आहेत. आणि इथून राज्यापासून देशापर्यंत बांधणी केली जाणारी क्षत्रिय मराठी इथून एकच काम करायचं, एकमेकाच्या आडी अडचणीत सहकार्य करायचं, एकमेकाला मदत करायची, एकमेकाला साथ द्यायची, एवढंच काम आहे कार्यालयात. एखाद्याचा अर्ज किंवा एखाद्याचा कागद येणं त्याच्यासाठी आपण तातडीनं काम करणं यासाठी कुठेतरी एक आधार पाहिजे होता. जसं महाराजांनी सांगितलं एक स्टँड पाहिजे तसा एक कुठेतरी या राज्यातल्या गोरगरिबांना एक आधार पाहिजे होता. कुठेतरी आपला कुठेतरी प्रश्न मार्गी लागल, मराठ्यांचा लागल, बारा बलुतेदारांचा लागल, मुसलमानाचा लागल, गोरगरीब दलितांचा लागल, 18 पगड जाते 12 बलुतेदारातले लोक आहेत, गोरगरीब ओबीसीतले लोक आहेत, यांना कुठेतरी एक आधार पाहिजे होता की आपलं दुःख कोणी जाणून घेईल का. राजकीय नेत्याकडे भेटायला जर 15-15 दिवस लागत असले आणि त्यावेळेस जर आपल्या वाट्याला दुःख येणार असलं आणि ती वेळ निघून घेऊन नेता जर भेटणार असला तर आपला उपयोग काय. म्हणून तातडीनं आपल्याला कशी मार्ग काढता येते एकमेकाच्या मदतीला यासाठी आपण हे कार्यालय ओपन केलं. आता ह्या कार्यालयाचं खर्च सुद्धा आपण 123 गाव गोदापट्ट्यातले उचलू. महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सेवा करण्यासाठी हे कार्यालय आपण उभा केलं. तर 123 गावं आपण सेवा द्यायचं काम करू राज्यात. उदाहरणार्थ याचा इथं समजा आपण एक 5 पोरं आता कायम ठेवावं लागणार आहे. आपले काय टिकून राहतील म्हणून मला सांग. कारण फोन आला आणि तिने जर किक मारली ते जर 15 दिवस इकडे आलं नाही तर मग काय व्हायचं. त्यामुळे इथं आपल्याला बांधील काम करणारे लोक 4-5 पोरं ठेवावं लागणार आहे. उदाहरणार्थ आपण एक पोरं ठेवलं त्याला इथं ठेवायचं म्हणल्यावर त्याचं वाटलं होणार आहे. त्याला पगार देणं गरजेचं आहे का होती विचारायची नाही तर त्यांनी का कल्टी मारली का फुकट म्हणल्यावर तर ते वहीन आपलं रेस्टॉरंट येणं सगळं घेऊन जाईल. आपल्याला त्याला कायम पगार द्यावा लागणार. त्यासाठी उदाहरण म्हणून आपण काय ठरवायचं, समजा त्याला काय महिना द्यायचा आहे, तो महिन्यात एक पोरग दिलं, एका महिन्याची जबाबदारी त्याची एका गावात द्यायची. उदाहरणार्थ षष्ठ पिंपळगावात सांगायचं तुम्ही ह्या पोराचा महिन्याचा पगार गावाच्या वतीनं तुम्ही द्या. त्याचा पगार त्यांचा षष्ठ पिंपळगावचा नंबर कधी येणार, 1 वर्षानं पुन्हा असे 12 महिन्याचे 12 गावं निवडायचे. त्या 12 गावात सांगायचं हे तुम्ही द्या. म्हणजे आपल्याला कोणी पैसे कमी द्याय नाही म्हणलं पाहिजे, कोणी पैसे हल्ले म्हणलं नाही पाहिजे. कोणाला हाणाचे असं बी नाही पाहिजे पैसे. याच्यावर दुकान चालू करायला लागते लोक त्याला म्हणजे वर्गाने बोला कापा पैसे लागायचे धडा पाठवून द्यायचे. ह्यो ज्यांनी कोणी खर्च केलाय मला माहिती. 123 गावांना काय करायचं त्यांनी जरी आतापर्यंत केला असला तर आपण 123 गावांना किती खर्च झाला बघायचा आणि तो खर्च 123 गावाला वाटून द्यायचा. तुमच्या गावाने एवढे पैसे आले म्हणायचे आणून द्या, ज्यांनी खर्च केला त्याचे देऊन टाकायचं. 1 महिन्यात आपल्याला ती प्रक्रिया राबवायची. म्हणजे ह्या सिस्टमनं काय गाव पण टिकून राहील आणि ते पोरं काम करणारे पण टिकून राहतील इथं. कारण त्याला महिना दिला म्हणजे त्या गावातले लोक त्यांच्या वाट्याला आले ते 25 रुपये 20 रुपये काही ते त्याच्या महिन्याच्या वाट्याचे ते लगेच देऊन टाकून ते पुढच्या वर्षाचं काम करून घेते. म्हणजे इथलं भाडं तेही आपण 123 गावं वाटून घेऊ. 123 गावं आपण हे राज्यासाठी वास्तू राज्यातल्या जनतेसाठी उभा करून घेऊ. त्यामुळे हिलाही सांभाळणं आपलं सगळ्याची जबाबदारी. इथं 4-5 पोरं जर ठेवले आणि ते ठेवावेच लागणार आहेत आता. कारण कोणाचा अर्ज आलाय महिलासाठी 1-2 महिला तरी इथं महिलेने ठेवावं लागणार. कारण महिलेचे काय परिस्थिती ते बघायला लागतील. ते काय माणसाला बघता येणार नाही. तेही आपल्याला त्यांना ते पगार देऊन करू जेणेकरून. आणि आपल्या आसपासच्याच गावातले हुशार पोरं 2-3 पोरं 2 मुली किंवा महिला ते 4-5 माणसाचा स्टाफ इथं कायमस्वरूपी ठेवून देऊ आणि 2 सुरक्षा रक्षक म्हणून ठेवून देऊ. अशी एकूण 6 ते 7 माणसं कायमस्वरूपी इथं महाराष्ट्रातल्या मराठीच्या सेवेसाठी ठेवू. मग तिथं ते फोन उचलायला लागतील, महाराष्ट्रातून केले काय तर त्याच्यासाठी लागतील.
आपल्याला काही इथूनच आता मराठा सेवकाच्या टीम तयार केल्यात आपण 20-20 म्हणलं मी किमान, तर काही 20-20च केले. ते बाकीचे म्हणायला लागले आम्ही कोण नाही त्याच्यात. ते एक प्रॉब्लेम. वायर जर तुम्हाला काही फरक पडतो का कागदा नाहीत का तुमच्याजवळ लिहायला, आणि काहींनी जर त्याच्या धोरणानेच वीस घेतले असले, त्याच्याच ऐकण्यातले, तर ते समाजाला फटका आहे. म्हणून इथून एक नंबर देणारे का ज्याला कोणा मराठाचं सेवक व्हायचं, मराठ्याचं काम करण्यासाठी, त्यांनी त्या नंबरला ऍड व्हायचं. म्हणजे त्याला जर येणे धोका दिला असला किंवा येणं दिला असला तर छत्रपती कार्यालयाने त्याला घेतलं, छत्रपती भवनानं त्याला न्याय दिला. त्याला काम करायचं ना, सामान्याच्या पोरं डायरेक्ट कॉल करून त्यांनी मला मराठा सेवक व्हायचंय, त्यांनी माझ्याकडे मानाव मुद्दाम घेतलं नव्हतं. म्हणजे आपल्याला तेही छत्तेचं काम करायचं, एकतर्फी इथं चालवायचं नाही. काही एकतर्फी चालवायचा प्रयत्न करतात. राजकारणाची हिशोबाने लागते त्याचेच घेतो, इकडच्या राजकारणाचाच लागते त्याचेच हिशोबात घेतो. इथं तो संबंधच नाही. हे हाताळताना आपल्याला अखंडपणे लोकांच्या सेवासाठी काम करायचं, लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आपल्याला इथून करायचं. आपण काय सत्तेत नाही येत सगळे प्रश्न सुटतील असे, पण जितके काय शक्यता आपल्याकडे आतापर्यंत अर्ज आले 99% तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो, अर्जच बाहेर काढले आपण, न्याय दिला. मग कोणाचा नोकरीचा प्रश्न असला तरी काढला, किती किचकट प्रक्रिया शासनाकडे असली तरी काढली. अन्न खूप जणांचे बांधाचे मिटले, दारू लय जणांच्या सोडल्यात, लय जण सोडल्यात बाबाजी, पण तरी काही येतेच. पिऊन येतो म्हणून तो मित्र दारू पितो, सोडून काढले, पिऊन येतो. म्हणजे तेही कामं करायचं. तुम्ही लांबचा प्रवासाचा विचार करा, व्यसनापासून आपल्याला लांबच जायचं. आपल्याला खूप मोठी इथून प्रगती करायची, राजकारणातून प्रगती होती असं मला नाही वाटत. खरं सांगतो मी तुम्हाला, आपण तर राजकारणात नव्हतो तरी 70 वर्षात न मिळणार आरक्षण आणलं नाही पोटा चौकांनी. विकास खोटा उठून ठोकेल म्हणून ठोकलं नाही. आता सगळे उठते तरी उपटाना असा खर्च असतो. आता एकदा छत्रपती भवनाची 2 ते 3 महिन्यात असे बांधणी करणार आहे की राज्यात पुन्हा मराठ्याचा हात पण धरणार, मनगटाला मनगट लावायचं. आणि राजकारण येत असता जात असतं आपल्याला सेवा करता येते, लोकांची खूप लोकांची सेवा करता येते. आपण प्रत्येक गावात एक भवन उभा करून आपल्या हक्काच कनेक्ट करायचं आपल्याला एकमेकाला. राजकारण बरोबर ठेवा, ती उगा काही भाकर खाताने लोणचं खाल्ल्यासारखं काम करायचं. आज धटक्यात खाल्लं नाही तर पाळलं, हे सोप पटकन मोकळं व्हायचं, नाही लागून द्यायचं आणि आपल्या कामात राहायचं. आता इथं छत्रपती भवन उभं राहिलं, गावाचे होते की एक गुण ऐकत घ्यायला काय हरकत आहे? गावाला काय जड एक गुण ऐकत गेलं, अख्ख्या गावाला काय जड नाही ना. त्याच्यात छत्रपतीचा पुतळा उभा वरून काढण्यापेक्षा, आपल्या एवढ्या मोठ्या राजाचा अपमान करून घेण्यापेक्षा गावाला छत्रपती भवनावर करून आपण आपलं तिथं कार्यालय उभा करू ना, तिथं सगळ्यांची व्यवस्था होते. म्हणजे कनेक्ट इथून तिथं राहील. कारण आपल्याला ही शिखर संस्कार करायची, शेल्टर करायची देशातल्या मराठ्यांचा, देशातला सगळा मराठा एका जागेवर जोडायचा. प्रश्न मार्गी काढायला काय हरकत नाही, काहीच लागत नाही. आपण सत्तेत नसून सुद्धा न मार्गी लागणारे प्रश्न लागले, आणि जर आलो तर मग काय होईल? मग तर गेलेले तुम्ही आमदार झालेले ते मंत्री झालेले माणूस घोडेच येत. पण आता काय होतं काय माहिती झाला विषय नाही, बरं सुरू होतं किती काळच्या विषय पाडायचं म्हणजे तो बघायला ते लांब आहे. पण एक लक्षात असू द्या, आपल्याला टिकवायचंय आणि कायमस्वरूपी टिकवायचं. याला आता आपण याचं काम सुरू करणार आहे, याची सिस्टम कशी छत्रपती भाऊची हे काम सुरू करणार. ते राजकारण एका बाजूला सुरू राहील, पण आपलं सामाजिक काम उद्यापासून सुरू राहणार आहे. याच्याशी गावोची गावं कनेक्ट करायचं आपल्याला एकमेकाला मदत करायला, सहकार्य करायसाठी आपल्याला समाज वाचवायचा. इथून एक वेगळी चळवळ उभा करायची, जेणेकरून एका हाकेवरती प्रत्येक माणसाचं काम होईल. हे काम हे आपल्याला छत्रपती भवनातून सुरू करायचं आहे. हे काम वेगळं आणि राजकारणाचं काम वेगळं. या दोन्हीच्या मध्ये कधीच गफलत होऊ द्यायचं, कधीच गफलत होऊ द्यायचं. हे आपला हक्काचा आधार आहे. तसं प्रत्येक राज्यातल्या गावागावात हक्काचं तयार करायचे आणि त्यातून एकमेकाचे सुख दुःख जाणून त्याच्यावरती अडचणी सोडवण्याचं काम इथून करायचंय. कसं काय समाज मोठा होत नाही बघू.
समाजात मोठा करायचा. तुम्ही फक्त राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा मी तुम्हाला समाज मोठा करून दाखवतो. तुम्ही फक्त एक 2-4 वर्ष विश्वास ठेवा. बांधणी होत एकदा बांधणी झाली ना, समाज कसा पुरवतो तुला 10,000 पोरं सहज व्यवसाय लावू शकतो आपण. सहज मराठीने जर म्हणाले प्रति वर्षाला काहीही होऊ शकतं. कोणाला शिक्षणाची अडचणी, कोणाला दवाखान्याची अडचणी, काहीही करू शकतो. त्यासाठी आपल्याला या भवनातून वेगळी बांधणी करायची. ती अखंड चंद्रसूर्य आहे तोपर्यंत ठेवायची. ते राजकारणाचे येत राहील जात राहते. म्हणून इथंही काम करताना तिथंही एकमेकाला आदर द्या. कारण इथं काय कार्यकर्ते टिकू शकत नाही. आता ते बांधूस तर होते, ते बांधलं ठेवलं, त्यांना आता वेगळ्या मोहिमेवर पाठवा लागणार. चलो महाराष्ट्र हे वेगळ्या मोहिमेवर इथं प्रत्यक्ष काम करणारे, आढावा घेणारे लोक ठेवावं लागणार. कारण रात्रंदिवस सुरू ठेवावं लागणार आहे. आणि याच्यात येताना दारू पिऊन येऊ नका. तुम्हाला म्हणजे स्पष्ट सांगतो, इथून पण यांनी इकडे फिरकायचं नाही. दारू पिणाऱ्यांनी इकडे फिरकायचं नाही, अजिबात फिरकायचं. प्रकारांपुढे पुढे अपमान झाला किंवा पुढचे परिणाम काय झाले ते मग ते आम्हाला सांगायचे नाही. इकडे त्या दारू पिणाऱ्यांना अजिबात फिरकायचं. तरी यायचं सुद्धा नाही इकडं. त्याचा प्रश्न सांगायला, इकडे गोंधळ घालायला इकडं अजिबात यायचं नाही. आज आपल्या सगळ्याच्या साक्षीनं छत्रपती भवनाचं उद्घाटन झालंय. फक्त हे सामाजिक कार्यालय एवढं मात्र सगळेजण लक्षात असू द्या. इथं आपल्याला एकमेकाच्या समस्या जाणून घ्यायच्या. मला वाटतं 7-8 दिवसात सगळं स्टाफ ते सगळं सुविधा लागलं इथं आता. त्याच्यानंतर हे काम कचरा झाला की सुरू होतंय का, तोपर्यंत याच्या आत सगळं टेबल टाकून ते पोरं बसून त्यांच्या पगाराची व्यवस्था लावून सगळं खर्चाचा अकाउंट काढून हे सगळं समाजाचं असणार. इथं एकाचं कोणाचंच नाही. कोणी खर्च केला ना पुढून आणला ते म्हणायचं कामच नाही. ते आपल्याकडे कामावर ठेवायचं नाही. पैसे खायचं काम ठेवायचं नाही. आणि या भवनातून पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रात कोणाकडून पैसे घेतलेले नाही. आणि कोणी दिलेले असले तुम्हाला सांगा, तुमच्या माघारी घेऊन जा. कोणी बांधायला पाहिजे म्हणतो, कोणी मोर्चाला पाहिजे म्हणतो, कोणी सभाला पाहिजे म्हणतो, कोणी काय दुकानदाराला होते तिकडे गाड्या घेऊन जायचे. मराठ्या कथाकथ कार्यक्रमात गाड्या घेऊन येते आणि हे पैसे गोळा करते. तसे जर घेतलेले असले तर ज्यांनी त्यांनी त्याच्या माघारी मागा. उद्या माझ्या नावानं कमवायचं नाही. नंतर गाण्याच्या नावाखाली सुद्धा पैसे गोळा करते. आणि सगळ्यांनी ताकदीनं नारायणगडावर यायचे. असा झाला पाहिजे ना, असा मेळावा देऊ. कोणा कोणी म्हणलंच नाही पाहिजे मेळावा घ्यायचा. कच गावात गाड्या येतात, ट्रॅक्टर येतात, ट्राल्या येतात, खपाखप भरायच्या, रिक्षे आहेत, पिकअप हे पैसेच किती लागत होते. एक मिनिट व्हायचं गाडी किती मारली नाही का पोत्यात असे निघणार आहे. तुम्हाला सांगतो, मला एक सकाळी फोन आला, ते म्हणा मी रतीच बरोबर जाऊन आलो. म्हणलं कसं गेलो 15 गाड्या घेऊन. इतके पोट्टे करावं लागले सध्या. झोपेला दसऱ्याला जाऊन आलाय तो रतीच. म्हणजे इतकं भयान परिसर. मी कसा जावं म्हणा त्याला दोष देण्यापेक्षा मी 8 सुट्टी घेऊन आलो. दसरा येतो कारण ती आनंद बघायचा ते अलर्ट करते. तुम्हाला खरं सांगतो, जातवा नाहीत ना तुम्ही, आता मात्र माणसं घरी ठेवायचे. इतके तुफान निघाला तिकडं. एका गावात 25-30 गाड्या निघाल्या पाहिजे. इतक्या टाकते ना कामाला. कारण पुढं लागणार आचारसंहिता सभा घेता येईल. योग्य टायमिंग आहे, योग्य वेळ आहे, सगळंच योग्य असं जुळून आलंय ना. मराठ्याला तेवढंच पाहिजे होतं. लई दिवसापासून म्हणत होते एक फोंड्या मेळावा, एक फोंड्या मेळावा. आता तारीख ठरली. आता कस आहे तुमचा, आता ताकद दाखवायची तुम्ही. गडावर तर तयारी सुरू आहे. बरं ते 1723 723 का काही करेल नाही पडावे. कोणत्या गोट्यावर उभा राहतो. एका गोट्यावर 20 माणसं उभा राहते का गोटे. हे काय काळजी करू नका. असे धनाधन बाहेर निघाना. पण आता कसोटी तुमची. आता कसोटी तुमची. कोणत्या टाकडावर माणसं दिसले पाहिजे. आणि तो पारंपरिक दसरा मेळावा. राजकारणाचे होते, अनेक होते, वेगळे होते, कोणाच्या स्वार्थाचे होते. ती स्वार्थी भरती काही नाही. तिथं राजकारणाचं बोललं जाणार नाही आणि जातीचं बोललं जाणार. तो पारंपरिक इच्छा व्यक्त करणं काय पाप नाही. मराठ्यांची इच्छा होती कानाकोपऱ्यातल्या महाराष्ट्रातल्या एक दसरा मेळावा पारंपरिक असला पाहिजे. इच्छा व्यक्त करणं जातीवादी का.
इच्छा व्यक्त केली पाहिजे. सगळ्यांची इच्छा होती की एक पाहिजे, तर कानाकोपऱ्यातून इच्छा पूर्ण केली. सगळे शेतकरी येणार आहेत, 12 पोरतेदार येणार आहेत, गोरगरीब ओबीसी येणार आहेत, शेतकरी सगळे ते गडावर चढणार आहेत. आणि तिथं राज्याचा एक अंदाज दिसतोय. बीड जिल्ह्यातले बरेच बांधव तिथं मला एक तुम्हाला आठवणीनं सांगायचं, बीड जिल्ह्यातले शक्यतो जेवढे मंगल कार्य ते उघडे का. कारण एखादी रातची सुद्धा लोक खूप येणार, त्यांना झोपायला जाता येताना सोय नुसत्याचा काय हात ठेवून द्या त्याच्यात. जेवढे मंगल कार्य बीड जिल्ह्यात ते सगळे ओपन करा. एक बी असं हे करू नका. त्याच्याप्रमाणे झोपती किंवा नका झोपाना, ते मोकळे पडू द्या, पण आपण व्यवस्था करून टाकू. आणि रस्ते जेवढे आहेत ना तेवढे रस्ते मध्ये कोणाच्या शेतात जर पाणी असलं बोरचं, तर रोडला पाईपलाईन आणायची, तिथं काही टिपड ठेवा, काही त्या प्लॅस्टिकच्या टाक्या ठेवा, त्याला पाणी टाकून ठेवा. जाताना पाणी येताना पाणी जात नाही इतकं हाल होते. गावातल्या सगळ्या मोटरी सुरू ठेवा, बोर सुरू ठेवा, रस्त्यावर पाणी आणा. कारण सगळेजण ती एक व्यवस्था करा. आणि बीड जिल्ह्यातले जेवढी इथे ना त्यांना सांगतो आपण इथून गेले ना कलेक्टर साहेबाला भेटा आणि कलेक्टर साहेबाला जाहीर सांगा ते रस्ते अडवून दे, ते डबल करा. मीही कलेक्टर साहेबाला बोलतो आता थोड्या टायमानं. आणि शासनाच्या दोन्ही प्रतिनिधींना सांगा ते डबल रस्ते करा. कारण वाहनं 2-2, 3-3 बसले पाहिजे. जर का ट्रॉफिक जाम झाले त्यांचेच हाल होणार. त्यामुळे शासनाच्या पण प्रतिनिधीला फोन करून सांगा आणि कलेक्टर साहेबाला सुद्धा स्वतः भेटा आणि त्यांना ते 5-7 दिवस वेळ ते सगळे साफसफाई रस्त्यांचे 4 रस्ते 4ही असे 2-2, 3-3 वाहनं बसले पाहिजे ते अरुंद येतं रुंद करा म्हणून त्यांना. हे मात्र त्यांच्या कामात टाका. नाही केल्यावर नंतर आपण बघू काय करायचं. कारण आपल्या वतीने एक लेखी निवेदन त्यांना जाऊ दे आणि ते शक्यतो आजच्या आजच द्या, म्हणजे त्यांना वेळ कमी नको पडायला. आणि शासनाचा त्याचा उल्लेख करा सरकारचा पण की ते रस्ते डबल झाले पाहिजे असे तातडीनं त्याच्यावर डांबरी फिंबरी वडी गेली ताबडतोब आणि बाकीच्या सगळ्या व्यवस्था करायला बी. आणि दुसरं एक बीडचं कामावर आले एका तालुक्यात 5-5-6,000 स्वयंसेवक आले. देशात रेकॉर्ड मोठंच काम झालं. 50-55,000 तुमचे स्वयंसेवकच. महिलांना तिथं टॉयलेटसाठी आडोसा लागणार. टॉयलेट किती येते काय माहित नाही, पण आपणही आडोसा करा. मात्र गडावरती आता त्या दिवशी टाकते ना, मुसळधार पाऊस असला तरी यायचं आणि कडक ऊन असलं तरी यायचं. त्या दिवशी जिल्हे आपण आपले कसे काय बाहेर काढायचे. मी सांगितलं तुम्हाला आचारसंहितेला करता येईल. असा झटका दाखा एकजुटीचा त्यामध्ये अवघड दिसतात. इतके ताकदीन आले पाहिजे लोक. एवढीच ताकद लावा. त्याच्यानंतर 3 महिने लावायची गरज नाही, ते आपोआप जाते. त्यांना काय जायचं तुम्ही फक्त इथं टिकून पडा. सगळे घरी कुणी राहू नका. गावात केलेल्या गाड्या महिलांना द्या, म्हणजे त्यांची जायची ती व्यवस्था होती. माणसंच गाडीत बसले आधी त्यांच्या व्यवस्था अगोदर करा. आणि गडाच्या तयारीला लागा. आज छत्रपती भवन सामाजिक भवन म्हणून लोकांसाठी खुलं झालंय. तुम्ही आपले कोणाच्या काही अडचणी आपल्या सांगत जा. दसऱ्यापासून सगळा स्टाफ इथं बसत आणि ते सगळे कामाला गेल्या आठवड्यातून एक दिवस इथंच बसत जाते. रोज काय बसून अवघडी मग इथं रोज जरी तुम्ही बसलं ना मग कार्यक्रमात झाला पदरे किती कधी करून हे मग कुंकुम घुसत पुंगडे आपला मी बरं तिकडं पाठवणार. मी काय आरक्षण स्थलांतर सोडित नाही. सरकारला फुकटा पाड्याशिवाय सगळ्यांना शुभेच्छा. सगळे म्हणत आले. सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्यांचे धन्यवाद. आणि आता सगळे आंतरवालीकडे चला बैठकीला आपल्या आंतरवालीला बैठक